स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा आपला 11th लेसन आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्या लेसनचा हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण प्लांट सेल, ॲनिमल सेल, सेल साईज तसंच मायक्रोस्कोप याचा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. फर्स्ट पार्टचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देईन, त्याच्यामध्ये ते ओपन केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, याच्यामुळे तुम्हाला नवीन जेव्हा व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्लांट सेल, ॲनिमल सेल, त्याचे वेगवेगळे ऑर्गॅनल याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव याच्याविषयी पाहणार आहोत. पहा, व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम हे तुम्हाला झालेलं आहे. बघा व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. कॅटेगराइज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इनटू 2 पार्ट अकॉर्डिंग टू साइज: अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन अँड वॉर्म. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर सूक्ष्मजीव, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत ते. आणि तुम्हाला खाली काही नावं दिलेली आहेत, त्याचं तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते ह्या ह्याच्यामध्ये हे करायचं आहे. म्हणजे बघा, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यांना आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा कोणते कोणते आहेत खाली. अमीबा दिसते डोळ्यांनी नाही, पॅरामोशियम नाही, नंतर युग्लिना नाही, आपल्याला स्नेल दिसते येस, एलिफंट येस, पिजन येस, वॉर्म्स येस. म्हणजे 3 जे पहिले आहेत हे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ते आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम. वी हॅव लर्न दॅट देअर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. Of these, the organisms which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope are called microorganism. आपण काय पाहिलं आहे की पृथ्वीवरती असंख्य करोडो अब्जो लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, मायक्रोस्कोप खाली त्याला पाहायला लागतात. आता पहा, ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे त्याचा वावर कुठे असतो हे बघायचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला कुठे पाहायला मिळतात किंवा कुठे ते राहतात याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ऑल अराउंड इन द एअर. आपल्या आजूबाजूला जी हवा असते त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांना न दिसणारे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. वॉटर, सॉईल, फूड, सीवेज, गार्बेज ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट, ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन. Some organisms are solitary, that is they live single, example amoeba, paramecium, whereas some live in colony. Some microorganisms live on the remains of dead plant and animal. मग हे कुठे आढळतात तर हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, घाणेरडं पाणी, कचरा ह्या सगळ्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. तसंच वनस्पती म्हणजे प्लांट, ॲनिमल्स, आपल्या शरीरात, आपल्या स्वतःच्या ह्युमनच्या शरीरात सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम दिसत नाहीत. काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे सेपरेट एकटे राहतात, उदाहरणार्थ अमीबा, पॅरामेशियम. तर काही आहेत हे एक वसाहत करून किंवा त्यांची कॉलनी करून राहतात, बरोबर. काही ऑर्गॅनिझम हे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर किंवा वनस्पतींच्या अवशेषांवरती सुद्धा जगणारे असतात. असे सगळ्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. बघा, ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग ह्यांचं निरीक्षण आणि मोजमाप कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, ट्राय धिस तुम्हाला 1-2 एक्सपेरिमेंट टाईप सांगितलेलं आहे. कीप अ मॉइस्चर्ड पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन अ क्लोज बॉक्स. ऑब्झर्व इट आफ्टर 3-4 days युझिंग अ मॅग्निफाईंग लेन्स. एखाद्या डब्यामध्ये पाव किंवा भाकरी भिजत ठेवायची आहे, बंद करायचं आणि 2 दिवसांनी मॅग्निफाईंग ग्लासनी, लेन्सनी चेक करायचं आहे. काय होईल त्याच्यावरती तुम्हाला फंगस म्हणजे फंगी असे काय त्याला मराठीमध्ये बुरशी हे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बघा, एखादी भाकरी तुम्ही डबा काढायचा राहिला, तुमचा डबा बॅगेतच राहिला 2-3 दिवस, सॅटर्डे संडे सुट्टी आली, जोडून सोमवारी सुट्टी आली, तुम्ही ट्यूजडेला शाळेत जाणार असाल, चुकून डबा फ्रायडेचा राहिला आणि जर तुम्ही तो मंडेला किंवा ट्यूजडेला काढला तर त्याच्यावरती असं व्हाईट दिसतं. बघा, ते दुसरं काही नसून एक मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे, फंगस, बुरशी त्याला मराठीमध्ये म्हणतात. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर फ्रॉम पडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे डबक्यातलं पाणी किंवा साचलेलं पाणी तुम्ही मायक्रोस्कोप खाली पाहिलं त्याच्यात सुद्धा तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात, वळवळताना दिसतात मायक्रो ऑर्गॅनिझम. टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट अँड बटर मिल्क. योगर्ट आणि बटर मिल्कसुद्धा म्हणजे दही किंवा ताकसुद्धा तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, त्याच्यात सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच दुधाचं दही होतं.
इन युअर नोटबुक ड्रॉ द स्केच ऑफ द मायक्रोब्स यू ऑब्झर्व. तुम्हाला हे ऑब्झर्व करून त्याचे स्केच काढायला सांगितलेले आहेत. पहा इथे तुम्हाला डू यू नोमध्ये सांगितलेलं आहे वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर इन साईज विथ अवर आईज, सो वी मेक अ ग्लास स्लाइड ऑन अ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजे आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही, म्हणून आपण मायक्रोस्कोप खाली पाहायचं आहे. आणि तिथे बघा इफ अ मॅग्निफिकेशन ऑफ 1000x proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe this microorganism. जर 1000 पटीने सुद्धा जास्त मोठी दिसणारी इमेज असेल मायक्रोस्कोपमध्ये, तरीसुद्धा जर आपलं मायक्रो ऑर्गॅनिझम दिसले नाही तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करायला लागतो, साधा मायक्रोस्कोप यूज करता येत नाही. तुम्हाला साईज दिले काही मायक्रो ऑर्गॅनिझमची. पॅरामोशियम काय आहे, किती आहे बघा, अबाउट 100 मायक्रोमीटर. आपण लास्ट त्याच्यामध्ये मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर पाहिलेलं आहे बघा. तुम्हाला परत एकदा मी रिकॉल करते. हे बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर इज इक्वल टू 100 मायक्रोमीटर, 1000 मायक्रोमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे तुमच्या कंपासचा 1 मिलीमीटर बघा किती असतो, कंपास नाही स्केलमध्ये 1 मिलीमीटर बघा, सेंटीमीटरचा 10वा पार्ट म्हणजे 1 मिलीमीटर. आणि त्या 1 म्हणजे तुमचं नख असतं ते सुद्धा 1 मिलीमीटरपेक्षा थोडंसं मोठं असेल. त्या नखाच्या तुमच्या 1000 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे मायक्रोमीटर, बरोबर. आणि त्या 1 मायक्रोमीटरचे 1000 भाग केले तर तो नॅनोमीटर. म्हणजे डोळ्यांनी दिसेल का नाही. अशाच पद्धतीने तुम्हाला इथे साईज दिलेली आहे. पॅरामोशियम अबाउट 100 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड, टायफॉइडचे जे बॅक्टेरिया असतात ते 1 to 3 मायक्रोमीटर. आणि पोलिओ व्हायरस 28 नॅनोमीटर म्हणजे अजून लहान. मायक्रोब मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर. म्हणजे सगळ्या म्हणजे सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहानच असतो. जास्तीत जास्त मोठा मायक्रोब्स हा 100 मायक्रोमीटरचा असतो. इव्हन in those minute organism their organelles carry out all life process within the single cell. म्हणजे काही जे एकपेशीय सजीव आहेत बघा, अमिबा, पॅरामोशियम, यांना एकच पेशी असते, एकच सेल असतो, बरोबर. आपण युनिसेल्युलर, आपल्यामध्ये असंख्य पेशी आहेत, पण अमिबा, पॅरामोशियम यांना एकच सेल असतो. आपण शिकलेलो आहोत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर एकच पेशी. मग त्यांची एकच पेशीमधले जे ऑर्गॅनल्स आपण जे पाहिले, हे सगळे जे ऑर्गॅनल्स पाहिले हे बघा, ह्याच्या आतमध्ये गॉल्गी बॉडीज, लायसोझोम, रायबोझोम्स, हे सगळे त्यांचं लाईफ प्रोसेस कॅरी करतात. अमिबा, पॅरामोशियम यांचं सगळं लाईफ प्रोसेस त्याच्यावरतीच चालू असतं. म्हणजे ते ब्रीथ पण त्याच्यानेच करतात, फूड पण त्यानेच खातात एका सेलने, एक्सक्रिशन पण त्यानेच करतात. सुडोपोडिया तुम्ही शिकला असाल की आहे पुढे माहीत नाही मला, पण अमिबाचं जे खाद्यपदार्थ त्याच्या सुडोपोडियाच्या साहाय्याने म्हणजे त्याच्या पेशीचा आकार बदलून तो ते साहाय्याने खातो. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात एक स्ट्रक्चर काढून दाखवते पहा. हा जर असेल अमिबा तर तो काय करतो, आता हा जो ओपन पार्ट आहे इथे जर खाद्यपदार्थ असेल तर तो पुढल्या वेळेला हा त्याचा पार्ट काय करतो, हा असा पार्ट हा पुढे जातो असा आणि हे पहा दाखवते. पहा हा आहे अमिबा आणि इथे खाद्यपदार्थ आहे. तर तो अमिबा काय करणार, हा जो त्याचा पार्ट आहे हा पुढे नेत हा तो खाद्यपदार्थ स्वतःच्या आत घेतो आणि हे जे साह्याने जो करतो त्यालाच म्हणतात सुडोपोडिया. तुम्हाला पुढे असेल हे करायला. आता इथे बघा नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचे स्वरूप दिलेले आहे, नेचर सांगितलेलं आहे. अमंग द स्केचेस यू हॅव ड्रॉन म्हणजे मगाशी तुम्हाला जे स्केच काढायला सांगितले बघा, पाव ठेवून हे ठेवून ऑब्झर्व करून दह्याचं स्केच काढायला सांगितले. डू यू फाइंड एनी मायक्रो ऑर्गॅनिल्स यू सी बिलो? व्हॉट इन्फरन्स कॅन यू ड्रॉ अबाउट देअर साईज? म्हणजे इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्केच दिलेले आहेत. कसले, तर वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचे. आणि तुम्ही ऑब्झर्व केलेले सूक्ष्मजीव ह्याच्यात कोणते मॅच होतात का ते पहा. बघा किती प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत दिसतात. हे बघा कितीतरी प्रकारचे ऑब्झर्व केलेत तुम्ही. हे मायक्रोस्कोप खाली पाहिलेले सगळे ऑर्गॅनिझम आहेत. इथे बघा तुम्हाला अमिबा दिसतोय, स्पायरोगायरा, पॅरामोशियम. बघा तुम्ही हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे डोळ्याला दिसत नाहीत ते मायक्रोस्कोप खाली तुम्हाला त्याची साईज आणि हे दाखवलेले आहे बघा. पुढे बघा काय सांगितलं आहे. सम मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक फंगस दॅट ग्रो ऑन ब्रेड ऑर स्टँड्स ऑन अल्गी इन पॉन्ड आर मल्टीसेल्युलर.
म्हणजे ब्रेडवरती जे फंगस बुरशी आपण बघतो किंवा शेवाळ जे पॉन्डवरती येते बघा, शेवाळ हिरव्या कलरचं, हे एकपेशीय नाही आहेत, हे बहुपेशीय आहेत, युनिसेल्युलर आहेत, त्यांना एकच पेशी नसते. जसं अमिबा आणि पॅरामोशियमला जशी एकच पेशी असते, एकच सेल असतो, तसंच ह्यांना अनेक पेशी म्हणजे बुरशी आपण फंगस जे म्हणतोय, अल्गी म्हणजे शेवाळ, ह्यांना मल्टीसेल्युलर आहेत, जास्त पेशी असतात. हाऊएव्हर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरस आर युनिसेल्युलर. बहुतेक मायक्रो ऑर्गॅनिझम जीवाणू विषाणू म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू, हे सगळे काय असतात, हे एकपेशीय, त्यांना एकच पेशी असते. दे हॅव समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. दे डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल फाउंड इन युकॅरियोटिक सेल. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियोइड आर देअर ओनली कंपार्टमेंट. सच सेल आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. बघा इथे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल दाखवलेला आहे. बघा प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, तर यात फक्त काय काय असतं बघा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे द प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियोइड आर देअर ओनली कॉम्पोनंट, त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. बघा इथे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल एक दिलेला आहे. पहा इथे सेल मेम्ब्रेन त्याची आहे, बघूया आपण. हे बघा सेल मेम्ब्रेन, त्याचा एक व्हर्टिकल तुम्हाला सेक्शन कट करून दाखवलेला आहे. प्लाझ्माइड, न्यूक्लियोइड, बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला दिलेले आहे. हा सायटोप्लाझम म्हणजे जे लिक्विड आहे आणि रायबोझोम्स, हे एवढेच प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. पुढे काय सांगितले बघा तुम्हाला, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते याच्याविषयी आपण पाहणार आहोत. पहा, each microorganism need a specific environment for growth and reproduction. Many microbes needs oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला वाढ होण्यासाठी तसेच त्यांचं रिप्रोडक्शन प्रजनन होण्यासाठी त्यांना विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बऱ्याचशा मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजनची गरज असते, पण काही हे ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढू शकतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह इवन इन एक्स्ट्रीम and adverse condition like ocean floor, ice in polar region, हॉट वॉटर स्प्रिंग एक्सेट्रा. म्हणजे काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते एकदम एक्स्ट्रीम ह्या परिस्थितीमध्ये वाढू शकतात. कसे बघा, गरम पाण्याचे झरे, बर्फ किंवा समुद्राच्या खाली तळ, ह्या अशा परिस्थितीत सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम काही वाचू शकतात किंवा राहू शकतात. Microorganisms from the thick covering around themselves stop their life process. On return or favorite condition, they come to protect covering and continue their life process. म्हणजे अशा वेळी जेव्हा त्यांना बघा अशी परिस्थिती असते, गरम पाण्याचे झरे किंवा बर्फ किंवा ऑक्सिजन नाही, समुद्र तळ, अशा वेळेला ते काय करतात, स्वतःभोवती एक कवच तयार करून ठेवतात मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यांची लाईफ प्रोसेस पूर्णपणे थांबवतात. पण ते मरत नाहीत. लाईफ प्रोसेस जरी थांबवली तरी ते मरत नाहीत. तर त्यांना जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते किंवा जेव्हा आता बघा बर्फाळ प्रदेशामध्ये आहेत बरोबर, काही मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे त्यांची वाढ होत नाही, त्यामुळे अशा वेळेला ते आपल्याभोवती एक कवच तयार करतात आणि ते लाईफ प्रोसेस स्टॉप करतात. ते डेड होत नाहीत, त्यांचं लाईफ प्रोसेस तिथे स्टॉप होतं आणि जेव्हा तो बर्फ वितळेल किंवा जेव्हा त्यांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ते त्यांचं लाईफ प्रोसेस परत चालू करू शकतात. अशा पद्धतीने एक त्यांच्याकडे त्यांना एक वरदान म्हटलं तरी सुद्धा चालेल की अशा पद्धतीने ते राहू शकतात. अकॉर्डिंग टू, इथे बघा तुम्हाला व्हेअर डू मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो, व्हेअर डू मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो म्हणजे कुठे वाढ होते, तर मीडियम सॉईल, वॉटर, डिकेइंग मॅटर एक्सेट्रा, टेम्परेचर 25 to 37, न्यूट्रिशन, स्पेसिफिक न्यूट्रिशन एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. म्हणजे विशिष्ट पोषक द्रव्य असतात त्यांच्यामध्ये. शैवाल एक उदाहरण दिलं आहे, अल्गीमध्ये काय असतं, क्लोरोफिल, ऑक्सिजन, आणि त्यांना ॲटमॉस्फिअर कसं लागतं, मॉइस्ट, ह्युमिड आणि वॉर्म. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला विशिष्ट असं ॲटमॉस्फिअर लागतं, पण काही आहेत हे तुम्ही बघितलं तर एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पण राहतात, आपली लाईफ प्रोसेस थांबवून ठेवतात, परत परिस्थिती अनुकूल झाली की आपली लाईफ प्रोसेस पुढे चालू करतात. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेस मायक्रो ऑर्गॅनिझम आज क्लासिफाईड ॲज अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरस. त्यांच्या जीवन प्रक्रियेनुसार त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया आणि व्हायरसमध्ये. बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, बघा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम याचा अभ्यास करणार आहोत.